रंग बघू शकता तुम्ही, शेवला किती छान आलाय, एकदम खमंग खुसखुशीत झाली आहे मस्त। तुम्हाला पण जर अशी कुरकुरीत शेव करायची असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सेजल, सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी निमित्त कुरकुरीत लसूण शेव कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, त्यासाठी मी सगळ्यात आधी इथे सम्राटचं पीठ घेतलंय, बेसन पीठ अर्धा किलो। आता आपण बाकीचंही साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 लसणीचे कांदे इतका लसूण घेतलाय सोलून, 3 चमचे मिरची पावडर घेतलीये, 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय, 2 चमचे ओवा घेतलाय आणि चवीनुसार मीठ। आपल्याला लसूण शेव बनवायची आहे, मग त्यासाठी आधी आपण वाटण करून घेऊया। इथे मी लसूण टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ओवा। आता हे आपण मिक्सरला एकदा वाटून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये आपण पाणी टाकून परत वाटून घेऊया। तर बघा, आता आपलं हे वाटून झालेलं आहे। ह्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते, एक छोटा कप इतकं पाणी मी यामध्ये टाकून घेतलंय। आपण ह्याला पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, आता हे आपलं मस्तपैकी वाटून झालेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। बघा, मी गाळण्यासाठी इथे एक ग्लास घेतलाय, यामध्ये मी आता हे गाळून घेते। हे मी यामध्ये टाकून घेते आता आणि चमच्याने आपण हे ढवळून घ्यायचं ह्याच्यामध्ये। हे बघा, ह्यातलं पाणी सगळं आपण काढून घ्यायचंय असं। हे बघा, बाकीचं पण मी आता हे पूर्ण असंच गाळून घेते। यामध्ये आपण साधं पाणी अजिबात वापरणार नाहीये, त्यामुळे मी अजून वरून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि याला आपण मिक्स करून पाणी आपण वाढवून घ्यायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे ती चव आपली कायम राहते। हे बघा, आता आपलं सगळं पाणी व्यवस्थित गाळून झालेलं आहे। खाली बघू शकता तुम्ही, हे बघा, करायला एकदम सोपं आहे। हे बघा, आता आपलं ग्लासभर इतकं पाणी काढून झालेलं आहे। आता आपण पीठ तयार करायला घेऊया। तर बघा, मी इथे बेसन पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलंय। यामध्ये मी आता 1 कप तांदळाचं पीठ टाकून घेते। त्यानंतर इथे मी 3 चमचे मसाला घेतलाय, तो मी यामध्ये टाकून घेते। 2 चमचे मीठ घेतलंय मी, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि वरून मी इथे थोडासा ओवा टाकून घेते, याने चव खूप छान येते। आता आपण हे मिक्स करून घेऊया। पीठ बघा, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता आपण तेलाचं मोहन करून घेऊया। तर आता 2 चमचे इतकं तेल मी गरम करून घेते। हे बघा, एवढं तेल मी गरम करून घेणार आहे। आता तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण हे पिठामध्ये टाकून घेऊया। हे बघा, आता हे गरम गरम तेल मी पिठामध्ये टाकून घेते आणि पटकन आपण ढवळून घेऊया चमच्याने। व्यवस्थित पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचे। पीठ आता आपलं थोडं नॉर्मल गार झालं की याला आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे ते तेल जे आहे ते पूर्ण पिठाला आपलं व्यवस्थित लागेल।
तेलाचं प्रमाण आपलं व्यवस्थित पडलं आहे की नाही ते आपण चेक करायचं असेल तर पीठ असं मुठीत घ्यायचं. हे बघा, जर असं पीठ व्यवस्थित गोळा झालं म्हणजे समजायचं की तेलाचं प्रमाण आपलं एकदम व्यवस्थित आहे. आता आपण पीठ मळायला घेऊया. त्यासाठी आपण जे लसणीचं पाणी केलं होतं ते मी यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेते आणि व्यवस्थित मळून घेऊया. आता गोळा छान मळून घ्यायचा याचा. शेव करायला अतिशय सोपे आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी सहज करू शकता. थोडं अजून पाणी यामध्ये टाकून घेते लसणीचं. पिठाचा गोळा आता छान आपला तयार झालाय. आपण त्यावरती आता थोडंसं तेल लावून घेऊया. किती छान झालंय बघू शकता तुम्ही. हे एकदम मऊ झालाय, सॉफ्ट. आता आपण ह्याला 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून देऊया. हे बघा, आता मी 10 मिनिटांसाठी याला झाकण लावून ठेवून देते. आता बघा, मी इथे तेल तापत ठेवलंय. तोपर्यंत आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊया. तर आता मी इथे शेव बनवायला साचा घेतलाय आणि ती जाळी घेतली आपण. ह्याची जी जाळी आहे तिची प्लेन बाजू आहे ती आपण आतल्या बाजूला ठेवणार आहे आणि जी खडबडीत बाजू असते ती आपण बाहेरच्या साईडला ठेवणार आहे. त्याने शेव पडताना एकदम व्यवस्थित पडतात. तुम्ही सुद्धा ही टीप नक्की लक्षात ठेवा. हे बघा, आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित मस्त सेट झालेलं आहे. आता आपण हे साच्यामध्ये भरून घेऊया. त्यासाठी बघा, मी इथे असे गोळा काढून घेते ह्याचा. हे बघा, ह्याला असं व्यवस्थित गोल करायचा आणि यामध्ये भरून घेऊया. हे बघा, हे पीठ असं छान वरपर्यंत एकदम टाईट भरून घ्यायचं आणि आता आपण याचं झाकण लावून घेऊया. तर मी झाकण लावून घेते ह्याला. तर आता आपण शेव तेलामध्ये गाळून घेऊया. तर आता बघा, शेवाच्या वरचे जे बुडबुड आहेत ते कमी झाले की आपण हे परतून घेऊया. किती छान दिसतात बघा आणि रंग बघा किती छान आलाय शेवला. जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. 1 मिनिटाने आपण परत एकदा परतून घेणार आहे दुसऱ्या बाजूने. शेव बघा आता आपली एकदम मस्त इथं तयार झालेली आहे. मी काढून घेते. रंग पण बघा किती छान आलाय.
तर बघा मी आता इथे बाकीचे शेवसुद्धा इथे असे मस्त करून घेतलेत. रंग बघा किती छान आला आहे. मी तुम्हाला आता तोडून पण दाखवते बघा. एकदम कुरकुरीत झाले आहेत मस्त. तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.